ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। श्रीगोंदा शहराच्या जवळ वेदराज डेव्हलपर्स या 51 व्यावसायिक गाळे आणि 34 फ्लॅट्सच्या प्रकल्पाचं भूमिपूजन विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते रामनवमीच्या शुभमुहूर्तावरती पार पडलाय। यावेळी बोलताना राम शिंदे यांनी कष्टकरी, छोटे व्यापारी आणि महिला बचत गटांच्या आशीर्वादामुळे विठ्ठल वाडगे विविध क्षेत्रामध्ये यशस्वी होत असल्याचं म्हटलं। तसेच हा प्रकल्प श्रीगोंदा शहराच्या विकासात आणि वैभवात निश्चितपणे भर टाकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। प्राध्यापक शिंदे यांनी पुढे म्हटलंय की शहराची वाढ झपाट्यानं होतीये। वेदराज डेव्हलपर्स सारखे प्रकल्प आधुनिक विकासाचे प्रतीक ठरतायत। तसेच युवकांनी व्यवसाय आणि सामाजिक कार्यात पुढे यावं असं आवाहन देखील त्यांनी केलं। यावेळी माजी आमदार राहुल जगताप, नागोडे सहकारी साखर कारखाना चेअरमन राजेंद्र नागोडे, परिक्रमा संकुल अध्यक्ष प्रतिभाताई पाचपुते, श्रीगोंदा नगरपालिका नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस, उपनगराध्यक्ष अलका अनभुले, सर्व नगरसेवक यांच्यासह विविध मान्यवरांनी प्रकल्पाचं कौतुक करत भविष्यात अशा आणखी प्रकल्पाची अपेक्षा व्यक्त केली आहे। कार्यक्रमासाठी अनेक पदाधिकारी आणि नागरिक इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। या भूमिपूजन सोहळ्याला रामनवमीच्या निमित्तानं आणि दिवशी हा भूमिपूजन सोहळा पार पडलेला आहे। भाऊसाहेब सांगत होते 20 गुंठे जागेमध्ये अतिशय भव्य, दिव्य, अद्यावत असा हे संकुल, म्हणजे व्यापारी संकुल देखील आहे, त्याच्यात फ्लॅट देखील आहेत आणि अतिशय चांगल्या दर्शनी भागामध्ये हे संकुल होत आहे। आणि निश्चितच पूर्वीच्या कालखंडामध्ये श्रीगोंद्याचं तहसील म्हणजे गावाबाहेरची मेस होती आणि आपण ज्या ठिकाणी उभा आहेत ते काही गावातच नव्हतं। त्याच्यामुळे आता हे दर्शनी भाग झाले, याच्यावरून आता आपल्याला परिस्थिती लक्षात येते आणि निश्चितच मला वाटतं जुन्या गावाच्या जवळ नवी इमारत करण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे। त्यामुळे प्रतिभाताईंनी आपल्याला जे सांगितलं की चांगल्या पद्धतीचं कन्स्ट्रक्शन करून अतिशय देखणी जे सुनियोजित आपण हे कॉम्प्लेक्स करायचं ठरवलेलं आहे ते सर्व सुविधा युक्त असलं पाहिजे। सर्व लोकांना या कॉम्प्लेक्स मध्ये आल्याच्या नंतर जे आपण व्यापारी गाळे काढायचे ठरवले त्याच्यामध्ये ब्रँडेड जे लोकांना अहिल्यानगर आणि पुणेमध्ये जे मिळतं ते श्रीगोंद्याला मिळालं पाहिजे आणि त्या ब्रँडेड जे लोक आहेत ते तुमच्या गाड्या घेतला पाहिजे। ही एक वस्तू अतिशय श्रीगोंद्याच्या वैभवामध्ये भर पाडणारी आहे आणि निश्चितच वाडगे भाऊसाहेबांच्या माध्यमातून ग्रामसेवक असताना खरं तर या लोकाभिमुख काम करण्याची भावना आणि सातत्यानं कृती त्याच्यामध्ये असते। फोन केला की कधीही ते अक्कलकोटला किंवा पंढरपूरच्या मार्गावरती असतात
त्यामुळं तुम्हाला सर्व देवदेवतांचा आशीर्वाद आहे आणि विशेष करून हा आशीर्वाद यासाठी आहे, बचत गटाच्या माध्यमातून देखील आपण मोठं काम करतात आणि पतपेढीच्या माध्यमातून ज्यांना कोणी कर्ज देत नाही त्यांना कर्ज देण्याची भूमिका देखील आपण पार पाडतात. तो खऱ्या अर्थाने आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्या कारणानं आपल्याला दिवसेंदिवस आपल्या प्रगतीमध्ये वाढ झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. आणि आता तुम्हाला जास्त कार्य करायची आवश्यकता नाही, कारण तुम्ही भाऊसाहेब होते, आता शुभम जोरात आहे आणि शिक्षण पण जोरात घेतलंय. त्याच्यामुळे आता शुभमने कार्यभार हाती घेतलाय, कर्तव्य तुला देखील आता जबाबदारीने पार पाडायचे आहेत. आणि म्हणून श्रीगोंद्याकरांना खरं तर ही एक अद्ययावत बिल्डिंग यासाठी मिळणारे आणि सगळे ऑफिसेस या बाजूला, सगळ्या लोकांचा ओढा देखील याच बाजूला आहे. त्यामुळं आपण आज लॉन्च केलंय, लवकर बुकिंग सुद्धा होईल. त्याच्या 50% झाली, मला भविष्य कळतं म्हणून सांगू टाका. कारण एकंदरीतच जो कोरा आणि रोख असतो त्याच्यावरच आपल्या याचं सगळं 50% बुकिंग झालेली, त्याच्यामुळे काही अडचण नाही. त्यामुळं तुमचा खर्च अगोदरच निघलाय. त्याच्यामुळे चांगली बिल्डिंग बांधा आणि रामनवमीच्या प्रभू रामचंद्राच्या रामनवमीच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं आपण भूमिपूजन करतोय. निश्चित स्वरूपामध्ये ही एकदम इमारत श्रीगोंदेकरांच्या वैभवात भर पडणारी असावी अशा पद्धतीच्या आशा आणि आकांक्षा व्यक्त करत असताना तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. आपणा सर्वांना मी रामनवमीच्या मनपूर्वक अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझं बोलणं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.